परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्य अहवाल कॉफी टेबल पुस्तकाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन. महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या कार्य अहवालावर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकामध्ये परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत गेल्या काळात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा, सुधारणा उपक्रमांचा आणि लोकाभिमुख निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट नातं असलेल्या लालपरी अर्थात एसटी सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी महसूल वाढ, इंधन बचत, ई बस उपक्रम, तांत्रिक आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती या कॉफी टेबल पुस्तकातून देण्यात आली आहे. तसंच वाहन परवाना नोंदणी प्रक्रियेत डिजिटल पारदर्शकता, स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांची उभारणी, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमा, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सुधारणा यांचाही समावेश करण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या कार्याची प्रशंसा करत राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एसटी महामंडळ आणि परिवहन विभागानं लोकसेवेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कामांचा गौरव केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी हा कार्य अहवाल केवळ योजनांचाच किंवा आकडेवारीचा दस्तऐवज नसून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास, कर्मचाऱ्यांचं समर्पण आणि आधुनिक परिवहन व्यवस्थेच्या उभारणीचा प्रवास असल्याचं सांगितलं. शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असतानाच शिवसेना शिंदे गट पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सरदार घरात बसणारा असेल तर सैन्य त्याला सोडून जातं असा टोला लगावत ठाकरे गटाच्या खासदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण त्यांना सोडून जाण्यामागचं कारणच त्यांनी शोधावं असं त्यांनी सांगितलं. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असून यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे असून ते पक्षप्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नेत्यांकडून तसे दावेही करण्यात येत आहेत. एकूणच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असतानाच त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गट पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे केवळ खासदारच नव्हे तर आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्तेही नाराज असून अनेक जण त्यांची साथ सोडत आहेत. याचं कारण आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायला हवं अशी टीकाही म्हस्के यांनी केली आहे. एखादा खासदार आपल्या मतदारसंघातील कामांसाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांना भेटत असेल तर त्यात गैर काय आहे? संबंधित मंत्री हे महाराष्ट्रातील मंत्री असून मतदारसंघातील प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाणं स्वाभाविक आहे. त्यानंतर जर कोणी उद्धव ठाकरेंची साथ सोडत असेल तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले, परंतु शिवसैनिकांची विचारधारा हिंदुत्वाची आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारांशी कधीही आपुलकी वाटू शकत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी 24 तास काम करत असल्यानं अनेक जण त्यांच्याशी जोडले जात आहेत. त्यासाठी आम्हाला ईडी किंवा सीबीआयची धमकी देऊन त्यांना पक्षात घेण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. काय माहितीये का, संजय राऊत म्हणाले राडा होईल, अरविंद सावंत म्हणाले व्हीप लागू केला. अहो, हा व्हीप जी अँटी डिफेक्शन लॉ आहे, 10वी अनुसूची संविधानामध्ये, व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होते. ते कुठे होते माहितीये का? प्रामुख्याने संसदेचं जे कामकाज असतं ना आणि विधिमंडळातील संसदेतलं मतदान, या
संदर्भात हा व्हीप लागू होतो. महत्वाच्या विधेयकांवरती जे मतदान होतं त्यावेळी अविश्वासाचा ठराव, विश्वासदर्शकाचा ठराव, सरकारी अर्थसंकल्प, विनियोग विधेयक, अशा काही गोष्टींवर हा व्हीप लागू होतो. संसदेच्या अंतर्गत कामावरती हा व्हीप लागू होतो 10वी अनुसूचीनुसार. कशाला धमक्या देत आहे? एवढे काही कोण दुधकुळे नाही आहे तो. सगळ्यांना कायदा कळतो, फक्त अरविंद सावंतांनाच कळतो असं नाही. पक्षाच्या बाहेरील कामकाजासंदर्भात हा व्हीप लागू होत नाही. त्याच्यामुळे या पोकळ धमक्या जे काही त्या खासदारांना देत आहेत, शिवीगाळी करून झालं, आता हे नको त्या धमक्या देत आहेत. ते खासदार म्हणाले का आम्ही पक्ष बदलतोय, आम्ही तुम्हाला सोडतोय? कशाला धमक्या देताय? खोट्या खोट्या धमक्या कशाला देताय? थोडा कायद्याचा अभ्यास करा आणि नंतर कृतीमध्ये आणा. ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी करण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसंच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. जलसंधारणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात मंगळवारी मृदा व जलसंधारण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 1374 कामं प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी 1311 कामं पूर्ण झाली आहेत. ही प्रगती सुमारे 95.4% इतकी असून विविध विभागांच्या समन्वयातून 44 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीचे प्रभावी नियोजन करून कामांना गती देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींमधील 9 गावांमध्ये विविध विकास कामं राबवण्यात येत आहेत. तसंच नाला खोलीकरण, रुंदीकरण या महत्त्वपूर्ण योजनांचाही सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. जलसाठ्यांमधील गाळ काढल्यानं जलसंधारण क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे 10 वर्षांपेक्षा जुन्या जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी केले. तसंच 2025-26 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 16 जलसाठ्यांमधून तब्बल 45,717 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आगामी 2026-27 साठी जिल्ह्यातील 68 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून येत्या 15 जुलैपूर्वी आणखी 20 कामं पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे येथील पाझर तलावातून गाळ काढण्याचं काम सध्या वेगानं सुरू असून मांडवत आणि जायगाव परिसरातील नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामंही प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांची माहिती आणि प्रगतीची नोंद अवनी ॲपवर नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे. पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून सर्व जलसंधारण कामं निश्चित वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यात यावीत असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नालेसफाईच्या कामांवर सत्ताधारीच नाराज. ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामांबाबत सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक समाधानी नाहीत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासन आणि कंत्राटदारांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. नालेसफाईच्या कामांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी कामं अपूर्ण ठेवली असून अपेक्षित दर्जाची नालेसफाई झाली नसल्याचा गंभीर आरोप माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. बैठक त्यामध्ये काय नेमकं समोर आलं, नालेसफाई झाली आहे की नाही झाली? मला असं वाटतं की नगरसेवकांनी त्यांच्या स्तरावरती त्या उपाययोजना करायला घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ज्याला लागलेलं आहे आणि त्यांनी जर कामं पूर्ण केली नसतील
तर सहाय्यक आयुक्त असतील, महापौर असतील, ह्यांच्याकडे ती मागणी केलेली आहे. आणि नाला संपूर्ण, कारण मला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्षे पहिला पाऊस पडण्याची वाट बघत असतात, कारण त्यांचं अर्धं काम सोपं होऊन जातं. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी नालेसफाई केलेली नाही हे दिसून येते आणि सर्व पक्ष याच्यासाठी मला असं वाटतं विरोधातच बोलतील. अल निनोचा इफेक्ट होणार आहे पाऊस कमी पडला तर. नालेसफाईचा फार्स बंद करा, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, आमदार संजय केळकर यांची मागणी. शहरात कोट्यावधींची तरतूद केलेल्या नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाईच अधिक होत असून अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नालेसफाईचा फार्स बंद करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. बाळकुंभ, ढोकाळे आणि कोलशेत मधील सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी आज आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केली. त्यावेळी त्यांनी या कामातील बोगसगिरी उघडकीस आणली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. ना अधिकारी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवत, ना ठेकेदार काम करत. त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यामुळे ठेकेदारांची बिलं रोखून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केळकर यांनी केली. नालेसफाईच्या कामाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे त्यांना केवळ कारण दाखवा नोटीस न बजावता त्यांना घरी बसवा अशी मागणी केळकर यांनी केली. दादलानी पार्क येथील रहिवासी गेली 2 वर्ष तक्रारी करत आहेत. नाल्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे रोगराई पसरते. असं असताना पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई अर्धवट झालीये. मग आयुक्तांनी 1 जूनची डेडलाईन कुठे गेली असा संतप्त सवाल केळकर यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आयुक्तांनीच रस्त्यावर उतरून पाहणी करावी, म्हणजे नालेसफाईच्या कामातील फोलपणा दिसून येईल असं आवाहन केळकर यांनी केले. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अधिकारी संजय कदम, भाजपचे पदाधिकारी संजय पाटील, निलेश पाटील, तसंच नीरज काबाडी, भानुदास भोईर, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, रवी रेड्डी आदीही उपस्थित होते.